40 मिनिटं झाली आहेत आणि मी आणि आपले अंबाजोगाईचे मराठा सेवक पाटील साहेब या ठिकाणी आम्ही सोबत प्रवास करत आहोत आणि गाडी चालवत आहे, त्यामुळे त्यांना डिस्टर्ब करत नाही. मी रात्रीचा प्रवास आहे आणि मोहीम फत्ते झालेली आहे भावांनो. मला वाटतं तुमची सगळ्यांची झोप झाली असेल, पण आमचा आता प्रवास सुरू झाला आहे आणि आज दुसरा दिवस उजाडलाय. दिवसभर घोषणा, लाईव्ह आणि सगळ्यांसोबत संवाद, गप्पा गोष्टी, या सगळ्या गोष्टी झाल्या. दादांचं अत्यंत एक भयंकर अशा प्रकारचं आजचं उपोषण होतं. म्हणजे कालचं उपोषण म्हणावं लागेल. आज ते सुटलं, 12च्या नंतर सुटलं. खरं म्हणजे आम्हाला वाटलं होतं ज्या दिवशी दादा बसतात त्या दिवशी दुपारी 11-12 पर्यंत ते सुटेल असं वाटलं होतं, पण तसं काही घडलं नाही. दुसरा दिवस उजडावा लागला, कारण मध्यंतरीच्या काळात मंत्री विखे साहेब आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रसाद लाड साहेब या ठिकाणी लाड साहेब मुंबईहून आले, मंत्री विखे पाटील साहेब तिकडून शिर्डीहून आले आणि दिवसभर अभ्यासकांची खलबत आंतरवाडी सराटीमध्ये सुरू होती. दादांनी 2 वेळा अभ्यासकांसोबत मीटिंग घेतली. त्याच्यानंतर सर्वच्या सर्व ज्या मागण्या होत्या त्या चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी मागण्या मान्य करण्याचं मंत्री विखे पाटील त्यांनी सांगितलेलं आहे. बघूया त्यांच्यावरती. नानाची गाडी का पुढची बघतोय आपण. पुढची गाडी गंगाधर नाना काळकुटे पाटील यांची गाडी आहे आणि या ठिकाणी आता आपला प्रवास, परतीचा प्रवास त्या ठिकाणी सुरू आहे. आपण बघतोय नानांची गाडी त्या ठिकाणी फॉलो करतोय आणि आम्ही निघालेलो आहेत. नाना आम्ही आज सकाळी 7 वाजता घरातून बाहेर पडलो होतो, तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. त्यामुळं आपण सगळेजण या लाईव्हच्या माध्यमातून पाहताय आणि एक जबरदस्त तुफान अशा प्रकारचं हे उपोषण होतं.